सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात दलित वस्तीच्या सीमा निश्चित नसल्यानं तत्कालीन नगरपालिका काळात दलित वस्तीचा सुमारे 1.5 कोटींचा राखीव निधी इतर प्रभागात वापरला गेलाय। दलित मागासवर्गीय समाज असलेल्या भागात सुधारणांचा अभाव असल्यानं नगरपालिका प्रशासनानं प्रथम दलित वस्त्यांच्या हद्दी निश्चित कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात नगरपालिकेनं दलित मागासवर्गीय वसाहतीच्या हद्दी निश्चित केलेल्या नाहीत। मुळात दलित मागासवर्गीय समाजाच्या प्रभागासाठी असलेला राखीव निधी इतरत्र खर्च करणं चुकीचं आहे। इतर वसाहतीत निधी खर्च केल्यानं रस्ते, गटारी, समाज मंदिर, व्यायामशाळा, पथदिवे अशा कोणत्या सुविधा दलित आणि मागासवर्गीय वसाहतीत झालेल्या नाहीत। त्यामुळे शहरातील दलित मागासवर्गीय प्रभागाच्या हद्दी लवकरात लवकर निश्चित करूनच दलित वस्तीचा निधी वापरावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हुपरी शहर वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। याबाबतचं निवेदन नगराध्यक्ष मंगलराव माळगे आणि मुख्याधिकारी अजय नरळे यांना देण्यात आलं। यावेळी हुपरी वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे, पीआरपी जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे, अक्षय फुले, दिलीप शिंगाडे, हसरत कांबळे, सागर कांबळे, प्रशांत दाभाडे यांच्यासह दलित मागासवर्गीय समाज बांधव उपस्थित होते।